मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे आपलं करिअर पॉइंट मराठी या यूट्यूब चॅनलवर. या व्हिडिओतून जलसंपदा विभागाअंतर्गत 2013 मध्ये झालेल्या वरिष्ठ लिपिक या पदाच्या प्रश्नपत्रिकेतील मराठी विषयाचे प्रश्न बघणार आहोत. हेच प्रश्न वारंवार परीक्षेत विचारत असतात. तेव्हा मित्रांनो, विविध प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचा सराव करून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आपला अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, खालील म्हणीचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा. खायला काळ भुईला भार. योग्य उत्तर आहे निरुपयोगी मनुष्य. निरुपयोगी मनुष्य म्हणजे खायला काळ भुईला भार. त्यानंतर नंबर 2, खालील वाक्प्रचाराचा अर्थ दर्शवणारा योग्य पर्याय निवडा. बादरायण संबंध असणे. बादरायण संबंध असणे म्हणजे ओढून ताणून संबंध लावणे. समानार्थी शब्द ओळखा. क्षेम. क्षेम म्हणजे कल्याण. शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द निवडा. सामाजिक व आर्थिक समतेचा पुरस्कार करणारा टिंबटिंब. पर्याय आहेत साम्यवादी, सनातनी, प्रतिगामी की लोकहितवादी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे साम्यवादी. साम्यवादी म्हणजे सामाजिक व आर्थिक समतेचा पुरस्कार करणारा. त्यानंतर विरुद्धार्थी शब्द ओळखा. निरभ्र. निरभ्र म्हणजे अभ्र, अंबर, सौरभ की अभ्राच्छादित. तर निरभ्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अभ्राच्छादित. नेक्स्ट, ज्या शब्दातून दिलेल्या शब्दाचा अर्थ स्पष्ट होतो असा शब्द लिहा. मितव्ययी म्हणजे कमी खाणारा, न रागवणारा, कमी बोलणारा की काटकसरीने राहणारा. पर्याय डी, काटकसरीने राहणारा. मितव्ययी म्हणजे काटकसरीने राहणारा. दिलेल्या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द लिहा. परित्यक्त्या म्हणजे नवरा सोडून गेलेली, स्त्री मुक्तीचा पुरस्कार करणारी, रुग्णाची सेवा करणारी की नवऱ्याने टाकून दिलेली. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी, नवऱ्याने टाकून दिलेली. त्यानंतर त्रिशंकू. त्रिशंकू या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता? उत्तर आहे धड ना इकडे, धड ना तिकडे. खालीलपैकी चुकीची जोडी कोणती? पर्याय आहेत 25 वर्षे रौप्य महोत्सव, 50 वर्ष सुवर्ण महोत्सव, 65 वर्ष हीरक महोत्सव आणि 100 वर्ष शताब्दी वर्ष. तर मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी चुकीची जोडी ओळखायची आहे. यापैकी तीनही जोड्या बरोबर आहेत. त्या तीनही जोड्या म्हणजे ए, बी आणि डी हे तीनही पर्याय बरोबर आहेत. चुकीची जोडी म्हणजे ऑप्शन सी जोडी चुकीची आहे. कारण 65 वर्ष हीरक महोत्सवाचे नसून 60 वर्ष असतात. म्हणून या ठिकाणी चुकीची जोडी पर्याय सी आहे. नेक्स्ट, खालीलपैकी बरोबर जोडी कोणती? ऑप्शन आहेत खुशाल चेंडू म्हणजे अत्यंत चैनी माणूस, लंकेची पार्वती म्हणजे अंगावर भरपूर दागिने घातलेली स्त्री आणि अकलेचा कांदा म्हणजे अत्यंत शहाणा माणूस, गाजर पारखी म्हणजे प्रत्येक गोष्ट पारखून घेणारा. या प्रश्नामध्ये आपल्याला बरोबर जोडी ओळखायची आहे. तर बरोबर जोडी आहे ऑप्शन ए, खुशाल चेंडू म्हणजे अत्यंत चैनी माणूस. बाकीचे तीनही ऑप्शन हे चुकीचे आहेत. कारण लंकेची पार्वती म्हणजे अंगावर एकही दागिना नसलेली स्त्री, अकलेचा कांदा म्हणजे अत्यंत मूर्ख माणूस आणि गाजर पारखी म्हणजे कसलीही पारख नसलेला. म्हणून या ठिकाणी हे तीनही ऑप्शन चुकीचे आहे आणि ऑप्शन ए हाच बरोबर आहे. त्यानंतर लेकी बोले सुने लागे, टिंबटिंब. या प्रश्नाचं उत्तर आहे एकाला उद्देशून दुसऱ्याला लागेल असे बोलणे. एकाला उद्देशून दुसऱ्याला लागेल असे बोलणे म्हणजे लेकी बोले सुने लागे. नेक्स्ट, घरचे झाले थोडे, व्यायाने धाडले घोडे. उत्तर आहे स्वतःच्या कामाचा व्याप असताना दुसऱ्याने आपलेही काम लादणे. म्हणजेच घरचे झाले थोडे, व्यायाने धाडले घोडे. त्यानंतर हातच्या काकणाला आरसा कशाला? उत्तर आहे प्रत्यक्ष दिसणाऱ्या गोष्टीला पुराव्याची गरज नसते. म्हणजेच हातच्या काकणाला आरसा कशाला. त्यानंतरचा प्रश्न आहे अक्काबाईचा फेरा टिंबटिंब या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ खालील पर्यायातून शोधा. उत्तर आहे अत्यंत गरिबी येणे. अत्यंत गरिबी येणे म्हणजे अक्काबाईचा फेरा येणे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय सारखेच असतात? द्वितीया तृतीया, प्रथमा संबोधन, चतुर्थी षष्ठी की द्वितीया चतुर्थी. योग्य उत्तर आहे द्वितीया चतुर्थी.
द्वितीय चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय हे सारखेच असतात आणि ते कोणते? सलाते, सलानाते. नंतर वाक्यातील ज्या शब्दावरून क्रियेचे स्थान किंवा काळ याचा बोध होतो त्या शब्दाची विभक्ती कोणती? षष्ठी, चतुर्थी, पंचमी की सप्तमी? उत्तर आहे सप्तमी. या विभक्तीवरून क्रियेचे स्थान किंवा काळ याचा बोध होतो. त्यानंतर त, इ, आ हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? उत्तर आहे सप्तमी. सप्तमी या विभक्तीचे त, इ, आ हे प्रत्यय आहेत. शिंपी कपडे शिवत आहे या वाक्याचा काळ प्रकार ओळखा. पूर्ण भूतकाळ, अपूर्ण भविष्यकाळ, साधा भविष्यकाळ की अपूर्ण वर्तमान काळ? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अपूर्ण वर्तमान काळ. त्यानंतरचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या पर्यायी शब्दामधून प्रत्येक शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द निवडा. मुळातच सुंदर असलेले म्हणजे निसर्ग सुंदर, अनुपम, अलौकिक की अवर्णनीय? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे निसर्ग सुंदर. निसर्ग सुंदर म्हणजे मुळातच सुंदर असलेले. नेक्स्ट, आम्हाला सोने हवे आहे पण ते शेतात उगवणारे हवे या वाक्याचा प्रकार ओळखा. उत्तर आहे मिश्र वाक्य. नेक्स्ट, ज्याला समाजसेवा करायची असेल त्यांनी लोकसंग्रह केलाच पाहिजे या वाक्याचा प्रकार ओळखा. प्रकार आहे संयुक्त वाक्य. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22, तो मी नव्हे या मराठी प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण? रा. ग. गडकरी, वि. वा. शिरवाडकर, पु. ल. देशपांडे की प्रल्हाद केशव अत्रे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रल्हाद केशव अत्रे. प्रल्हाद केशव अत्रे यांचं तो मी नव्हे हे मराठी प्रसिद्ध पुस्तक आहे. दिंडी या काव्यसंग्रहाचे लेखक कोण? उत्तर आहे श्री दि. इनामदार. श्री दि. इनामदार हे दिंडी या काव्यसंग्रहाचे लेखक आहेत. महामानव या कादंबरीचे लेखक कोण? विश्वास पाटील. विश्वास पाटील हे महामानव या कादंबरीचे लेखक आहेत. नंतर मराठी साहित्याचे वर्ष 1987 चे भारतीय ज्ञानपीठ पुरस्काराचे लेखक ओळखा. लेखक आहेत वि. स. खांडेकर, नारायण गंगाराम सुर्वे, वि. वा. शिरवाडकर की गजानन दिगंबर माडगुळकर? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वि. वा. शिरवाडकर. वि. वा. शिरवाडकर म्हणजे कुसुमाग्रज. कुसुमाग्रजांना 1987 मध्ये विशाखा ह्या काव्यसंग्रहासाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता. पहिले ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे वि. स. खांडेकर आहेत. त्यांना 1974 मध्ये ययाती या कादंबरीसाठी पुरस्कार मिळाला होता. हे सुद्धा मित्रांनो आपण लक्षात ठेवावं. वर्ष 2008 मध्ये द व्हाईट टायगर मॅन बुकर पुरस्कार प्राप्त भारतीय लेखकाचे नाव काय? उत्तर आहे अरविंद अडिगा. अरविंद अडिगा असे मॅन बुकर पुरस्कार प्राप्त भारतीय लेखकाचे नाव आहे. भाषांतर हा समास कोणता आहे? उत्तर आहे कर्मधारयी समास. नेक्स्ट, बटाटे वडे या शब्दाचा खालीलपैकी योग्य विग्रह कोणता? उत्तर आहे बटाटे घालून केलेले वडे. खालील सामासिक शब्दात सारख्या समासाची जोडी कुठली? उत्तर आहे चंद्रशेखर आणि लंबोदर. चंद्रशेखर आणि लंबोदर ही सारख्या समासाची जोडी आहे. खालीलपैकी मराठीतील पररूप संधीचे उदाहरण कोणते? सांगेन. सांगेन हे पररूप संधीचे उदाहरण आहे. खालीलपैकी स्वर संधीचे उदाहरण कोणते? कविश्वर. कविश्वर हे स्वर संधीचे उदाहरण आहे. मराठी भाषेत एकूण टिंब स्वर आहेत. तर उत्तर आहे 12. 12 स्वर आहेत. मित्रांनो, इंग्रजीतून 2 स्वर आलेले आहेत. त्यामुळे आता स्वरांची संख्या 14 झालेली आहे. धृतराष्ट्र या शब्दात एकूण व्यंजने किती? उत्तर आहे 7. 7 व्यंजने धृतराष्ट्र या शब्दात आहेत. नंतर कित्येक या शब्दाचा संधी विग्रह कोणता ते लिहा. ऑप्शन बी किती अधिक एक. किती अधिक एक हा संधी विग्रह कित्येक या शब्दाचा आहे. निष्पाप हा शब्द ज्या संधी नियमानुसार तयार झालेला आहे त्याच नियमानुसार तयार झालेला शब्द कोणता? उत्तर आहे दुष्काळ. दुष्काळ हा शब्द निष्पाप सारखाच तयार झालेला आहे. नेक्स्ट, दिलेल्या शब्दापैकी शुद्ध शब्द कोणता ते लिहा. पर्याय सी निष्कारण हा शुद्ध शब्द आहे. बाकी तीनही अशुद्ध शब्द आहेत. श्वास या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द लिहा. श्वास विरुद्ध उच्छ्वास. ऑप्शन ए हा पर्याय बरोबर आहे.
खाली दिलेल्या शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. धर्मार्थ मोफत जेवण वाटणे. म्हणजे धर्मशाळा, खानावळ, भिक्षागृह की अन्नछत्र. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अन्नछत्र. अन्नछत्र म्हणजे धर्मार्थ मोफत जेवण वाटणे. अर्थ स्पष्ट करणारा शब्द लिहा. सदावर्त म्हणजे खेड्यातील धर्मशाळा, दान धर्म करण्याचे व्रत, धर्मार्थ मोफत जेवण मिळण्याचे ठिकाण की दान धर्म करण्याचे व्रत. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे धर्मार्थ मोफत जेवण मिळण्याचे ठिकाण म्हणजे सदावर्त. नंतर अकलेचा कांदा हा अलंकारिक शब्द कोणासाठी वापरतात? तर उत्तर आहे अतिशय मूर्ख माणूस. अतिशय मूर्ख माणूस म्हणजे अकलेचा कांदा. त्यानंतर दैववादी या शब्दाचा अर्थ स्पष्ट करा. दैववादी म्हणजे देवावर हवाळा ठेवून राहणारा म्हणजेच दैववादी. तो नेहमीच गडबड घोटाळा करतो या वाक्याचा प्रकार ओळखा. उत्तर आहे रीती वर्तमान काळ. रीती वर्तमान काळातील हे वाक्य आहे. नंतर ज्याला लिहिता वाचता येते असा साक्षर. ज्याला लिहिता वाचता येते असा तो साक्षर. जनक या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा. उत्तर आहे वडील. वडील म्हणजे जनक. घोडे बांधण्याची किल्ल्यातील जागा या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. उत्तर आहे पागा. घोडे बांधण्याच्या जागेला पागा असे म्हणतात. आपल्या काळाची परिस्थिती बदलून तिला योग्य वळण लावणारा याबद्दल एक शब्द लिहा. मूळ पुरुष, सत्पुरुष, शूरपुरुष की युगपुरुष. उत्तर आहे युगपुरुष. युगपुरुष म्हणजे आपल्या काळाची परिस्थिती बदलून तिला योग्य वळण लावणारा. त्यानंतर मोजकाच आहार घेणारा याला काय म्हणतात? उत्तर आहे मिताहारी. मिताहारी म्हणजे मोजकाच आहार घेणारा. तनया या शब्दाचा समानार्थी शब्द स्पष्ट करा. उत्तर आहे कन्या. तनया म्हणजे कन्या. नंतर भ्रष्टाचार हा समास कोणता? उत्तर आहे कर्मधारय समास. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे खालील शब्दामधील शुद्ध शब्द कोणता ते लिहा. कनिष्ठ. ऑप्शन डी कनिष्ठ हा शब्द शुद्ध आहे. बाकी तीनही पर्याय हे अशुद्ध शब्द आहेत. अशा प्रकारे मित्रांनो आपण 50 प्रश्नांचा सराव करून घेतला आहे. मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.